जो गरजता है वो बरसता नाही आणि जे भुगतात ते चावत नाही। तुमच्या वडिलांना 3 वेळेला प्रचंड मोठ्या फरकाने पाणी पाजलं, त्याची पुनरावृत्ती चौथ्यांदा करून दाखवतो की नाही ते पाहावं, आमदार भरतशेठ गोगावले यांचं वक्तव्य। या जनतेला भरतशेठ सारखा आमदार पाहिजे, तुमच्यासारखा जास्त शिकलेला नकोय, म्हणून तर तुम्हाला घरी बसवलं। आम्ही सुसंस्कृत आहोत आणि संस्कृतपणानेच वागतोय। ज्या जनतेनं आमच्या खांद्यावरती विश्वासानं मान टाकली आहे तो खांदा आम्ही बाजूला घेणार नाही। आमच्याच सुसंस्कृतपणा आहे म्हणून तर राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला। आम्ही सुसंस्कृत आहोत की असं संस्कृत ही जनता तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देईल। आमदार भरतशेठ गोगावले यांनी उबाटाच्या नेत्या स्नेहल जगताप कामत यांचा घेतला समाचार। विधानसभा तोंडावर येऊन ठेपल्या, अशातच आता महाड मतदारसंघात एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात झाली। 26 तारखेला ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप कामत यांचा मुंबईमध्ये लोकनेता म्हणून लोकमत मार्फत सन्मान चिन्ह देत सत्कार करण्यात आला। यावेळी बोलत असताना त्यांनी महाड पोलादपूर मानगावचे आमदार भरतशेठ गोगावले यांना उद्देशून टीका केली। महाड मतदारसंघ हा सुसंस्कृत मतदारसंघ असून या मतदारसंघाला लागलेला डाग आम्ही पुसून काढणार असं पुन्हा एकदा त्या बोलल्यात। आज आमदार भरतशेठ गोगावले यांनी त्याला सडेतोड उत्तर दिलंय। महाड मतदारसंघ हा सुसंस्कृतच आहे आणि म्हणून तर या जनतेने मला 3-3 वेळा निवडून दिलंय। फक्त गरजत आहात, त्यामुळे गरजणारे कधी बरसत नसतात आणि भुंकणारे कुत्रे कधी चावत नसतात, अशी तिखट प्रतिक्रिया आमदार भरतशेठ गोगावले यांनी स्नेहल जगताप कामत त्यांना दिली असून हा सुसंस्कृत मतदारसंघ असून या मतदारसंघाने आपल्या वडिलांना 3 वेळा मोठ्या फरकाने पाणी पाजले आणि चौथ्यांदा पाजतो की नाही हे देखील पाहावं। या मतदारसंघातील जनतेला भरतशेठ सारखा आमदार पाहिजे, तुमच्यासारखा शिकलेला नको, म्हणून तर ही जनता आम्हाला 3-3 वेळा निवडून देते आणि आमच्यावरती विश्वास ठेवते। या महाड मतदारसंघातील जनतेने आमच्या खांद्यावरती विश्वासाने मान ठेवले, त्यामुळे हा खंडा आम्ही कधी बाजूला काढणार नाही। तुम्ही जास्त शिकलात म्हणून तुम्हाला घरी बसवलं आणि जनतेने आम्हाला विश्वासाने 3-3 वेळा निवडून दिलं। आपण सुसंस्कृतपणाची भाषा करताय, पण याच आमदाराला राष्ट्रपती महोदयांनी उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार देऊन गौरवले आणि येत्या निवडणुकीत आपला चौथ्यांदा पराभव करून महाड मतदारसंघात चौकार करणारच असा दृढ विश्वास आमदार भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केला। त्यामुळे येणाऱ्या काळात आता सुसंस्कृतपणा आणि डाग हा विषय चांगलाच गाजणार, यात काही शंका वाटत नाही। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। हे बघा, जो गरजतो तो बरसतो नाही आणि जो भुगतो तो चावत नाही। त्यामुळे मला वाटत नाही एवढं त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण अजून पूर्ण परिपक्व झालेलं नाहीत। त्याच्यामुळे कदाचित त्यांना ते वाटत असेल, कल्पना येणं गरजेचं होतं की ज्या व्यक्तीला आम्ही 3-3 वेळेला या जनतेने सुसंस्कृत होतं, असंस्कृत होतं का काय होतं हे दाखवून दिलंय की आमच्या विरोधात जे आपले वडील 3 वेळेला लढले आणि 3 वेळेला एवढ्या प्रचंड मताधिक्याने पाणी पाजलंय, आता त्याची पुनरावृत्ती 4थ्या वेळेला पण करून दाखवतो का नाही ते पाहावं आपण। आणि जे सुसंस्कृत आहे का असंस्कृत आहे हे संपूर्ण जनता दाखवून देईल। या जनतेला भरतशेठ सारखा आमदार पाहिजे, जास्त शिकलेला आमदार नको आहे, म्हणून तर तुम्हाला घरी बसवलं। आणि त्याचप्रमाणे आम्ही सुसंस्कृतपणेच वागतोय, आम्ही कुठेही असंस्कृतपणा अजून दाखवलेला नाही आहे आणि तसं दाखवणार पण नाही आहे। कारण ज्या जनतेने विश्वासाने आमच्या खांद्यावरती मान टाकलेली आहे ते आम्ही कधी खांदा बाजूला घेणार नाही आहे। आम्ही हर एक वेळेला सांगतो, तानाजी मालुसरेंचं उदाहरण सांगतो, शिवाजी महाराजांचं उदाहरण सांगतो, इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रामदास स्वामी या पवित्र ठिकाणीचं मी आमदार आहे, मी अख्ख्या महाराष्ट्राला सांगतो। अरे म्हणून तर संसद रत्न पुरस्कार आम्हाला दिला ना, का असंच दिला? हां, आत्ता परवा एवढं एसटी महामंडळाचं पद दिलं आम्हाला, उगाच दिलं? सुसंस्कृत का असंस्कृत जरा जनतेला विचारा, जनता तुम्हाला सांगेल आणि दाखवून देईल। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा नाद करायचा नाही।